चांगली गोलंदाजी केली, कारण ऑलरेडी दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 4 बॉल 3ची आवश्यकता होती. कसं होत होतं मनामध्ये, काय फील होत होतं? काय नव्हतं वाटत त्याला. सामना जिंकलाय मैदानावरती भाल बी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅच तुम्ही सुरू होतोय मैदानावरती आणि कॉमेंटर बॉक्स मध्ये जॉईंट होतात रोशन संते. थँक्यू. सरांचा आवाज आपण ऐकला आणि सामना जिंकला तो म्हणजेच भाल बी या संघाने. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. याआधीच्या सामन्यामध्ये असं वाटलं की बोनोली संघ सामना जिंकेल, परंतु भाल बी संघाने खूप चांगलं कमबॅक केलं. खास करून गोलंदाज विश्व राणेने चांगली गोलंदाजी केली आणि सामना नक्कीच जिंकला. डावलपाडा आणि साहिल 11 चिंचपाडा या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय. गोलंदाज आहेत संचित म्हात्रे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित, त्याला साथ देतोय आकाश. 3 षटकांचा सामना असेल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. संचित म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राइक इनला फलंदाज रोहित. पहिला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता, त्याला ड्राईव्ह केलाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहेत मिनिट एकदा या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश झाली आहे. धावसंख्या आहे 1. 3 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच ब्राह्मण करवले बी या संघाचा सामना असेल, त्यामुळे ब्राह्मण करवले बी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. क्या बात आहे, बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतायत, परंतु शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एकदा या चेंडूवरती आकाशला आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आत्तापर्यंत राहिली आहे संचित म्हात्रेची. संचित म्हात्रे यांचा संघ आहे साहिल 11 चिंचपाडा. स्वीप करताय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय रोहितच्या बॅटमधून. सोमयच्या धावसंख्या आहे 6. सुरुवात दमदार केली. क्या बात आहे, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय संचित म्हात्रेने. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं आयोजन पुन्हा एकदा स्वीप केलंय. गॅप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट आपण पाहतोय आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण झालेत आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिल्या भाल बी या संघाने 29 धाव बनवल्या होत्या आणि ते 29 धावा डिफेंड केल्यात. जो संघ नक्कीच या 2 सामन्यांमधून सर्वाधिक धावा बनवून जिंकेल त्या संघाला बाय आहे. 29 धावा डिफेंड केल्यात भाल बी या संघाने. या सामन्यामध्ये आपण पाहूया किती धावा बनवतोय डावलपाडा संघ. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्रीन समोर. क्या बात आहे, प्रतिमा झेल पकडलाय शेखर भोईरने. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. रोहित बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-8.
न्यू बॅट्समन आहे हरीश येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकामध्ये संचित मात्रेने इम्प्रेस केलं, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. 8 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता प्राप्त केली. नवीन गोलंदाज आहेत मोनिश म्हात्रे या दुसऱ्या षटकामध्ये. ब्राह्मण करवले टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. यापुढील सामना तुमचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत मोनिश म्हात्रे आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. आकाशने पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती आणि सामना जिंकून दिला होता डावलपाडा या संघाला. पुण्याला ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने, थोडेसे फंबल झाले आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे मोनिश म्हात्रेचं. मोनिश राइट आर्म राउंड विकेट. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू गुडलेन स्पॉट वरून राईज होतोय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. मोनिश म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. धावसंख्या आहे 10. ऑन साइडला फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय आकाशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 14. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. मोनिश म्हात्रेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. चौकाराला थोडस चुकीचं जजमेंट आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक होते शेखर आय थिंक, दिनेश होते स्क्वेअर लेगला. गोलंदाज मोनिश. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत. डायरेक्ट हिट होत नाहीये. संधी होती धावबादची आणि ती संधी गमावली आहे चिंचपाडा संघाने आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. याही षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी मोनिश म्हात्रे करतोय. ज्याप्रमाणे संचित म्हात्रेने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज मोनिश म्हात्रे. स्ट्रायकिंगला फलंदाज हरीश. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. 1 धाव तर कंप्लीट केली आणि पंचांचा इशारा येतोय वाईट +1. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. डावलपाडा आणि चिंचपाडा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. यावेळीस फटका चांगला आहे, बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. अप्रतिमा झेल पकडलाय अमोल भंडारीने. फलंदाज झालाय बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे डावलपाडा संघाची 2 बाद 17.
थँक्यू सो मच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज प्रथम गवळी येत आहेत या अंतिम षटकामध्ये. अन्य बॅट्समन आहे सूरज म्हस्कर. सूरज म्हस्कर आणि हरेश ही जोडी आहे. गोलंदाज प्रथम या अंतिम षटकामध्ये. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे, हुक करण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा लागते. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 17. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचं षटक म्हटलं जातं आणि या स्लो गोरच्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. दुसऱ्या बाजूला प्रथम एक चांगला गोलंदाज आहे, टॅलेंटेड गोलंदाज आहे. यावेळी बाउन्सर आणि त्याला पाठवलाय फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 21-21. खराब गोलंदाजी. हाफ ट्रॅकर हा चेंडू फेकला होता आणि धावसंख्या आहे 21. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता प्रथमने आणि चौकार येतोय फलंदाज हरेशच्या बॅटमधून. हरेश एक चांगला फलंदाज आहे, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं होतं. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आणि आता मात्र बीमर चेंडू आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +4. पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या डावलपाडा संघाला. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रथम करतायत आणि त्यामध्ये दिशेपासून भरकटलेत. धावसंख्या 5 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 26. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. खराब गोलंदाजी प्रथम करतोय या षटकामध्ये. हे स्लो गोरचं षटक आहे. फ्री हिट आहे. यावेळी ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव झाली पूर्ण आणि फेकी खराब होते. धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28-28 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली धावसंख्या बनवली आहे डावलपाडा संघाने या सामन्यामध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या 2 संघांमध्ये. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला SP ग्रुप चषकाची वर्षभर वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा हुक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र फाईन लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29. लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. 2 बाद 28-29 ही धावसंख्या आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज म्हस्कर जे 4थ्या क्रमांकावरती आलेत. यावेळी शॉर्ट आर्म बॉल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स.
ओव्हर द लाईन, चौकार. विद्यमान सामना सुरू आहे डावलपाडा आणि साहिल 11 चिंचपाडा. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ SP ग्रुप चषकाच्या थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. कारण की आधी 29 धावा भाल बी संघाने बनवल्या होत्या, त्या धावा डिफेंड केल्या आणि या मॅच मध्ये 33 धावा बनवल्यात. अंतिम चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हरला आणि हाही झेलला सोडलाय. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि फलंदाज होईल बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं टार्गेट सेट केलंय डावलपाडा संघाने साहिल 11 चिंचपाडा या संघासमोर. टॉस आपण करूया. ब्राह्मण करवले बी आणि भाल बी या दोन संघांमध्ये हा सामना असेल, कारण की यातून जिंकणारा संघ क्वालिफाय होईल क्वार्टर फायनल मध्ये. त्यामुळे सामना असेल भाल बी आणि ब्राह्मण करवले. आणि भाल बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. यस, ब्राह्मण करवले या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल भाल बी टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. नितीन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस जिंकलेला आहे ब्राह्मण करवले बी या संघाने. सामना 3 षटकांचा असेल आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चिंचपाडा संघ फलंदाज पाठवायचे आहेत. हर्षद आपण जा थोडस लवकर, कारण की 18 चेंडू आणि बनवायचे धावा 36 या सामन्यामध्ये. हर्षद तरे आणि अर्जुन म्हात्रे येत आहेत सलामीला. चांगली बॅटिंग केली शेवटच्या अंतिम षटकामध्ये डावलपाडा या संघाने आणि बनवल्या 35 धावा. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या. प्रथमने थोडीशी खराब गोलंदाजी केली
अंतिम षटकामध्ये धावसंख्या आहे 35 आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलंय. नेक्स्ट मॅच आहे ब्राह्मण करवले आणि भाल बी या दोन संघांमध्ये. ब्राह्मण करवले या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि भाल या संघाला इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे हर्षद तरे आणि अर्जुन म्हात्रे ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती हरीश म्हस्कर. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान. पहिला चेंडू फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय हर्षद तरेच्या बॅटमधून. ओहो बेकार. मच शंकर भोईर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. फलंदाज हर्षद तरेच्या बॅटमधून पहिला सामना जिंकून दिलाय. हर्षद तरेने अष्टपैलू कामगिरी केली आहे पहिल्या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 4. चांगली सुरुवात करून दिली आहे या सामन्यामध्ये, कारण की 36 धाव बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. 12.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. बॅटची कडा होती बाहेरची आणि शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट, गली, त्यानंतर शॉर्ट लेग हे असे क्षेत्र आहेत की जर इथून चेंडू निसटला तर नक्कीच तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. परंतु या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. हा डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 4. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला. येतो हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल टाकलेत गोलंदाज हरीश म्हस्करने. धावसंख्या आहे 4. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याच्यावरती चौकार लगावला हर्षद तरेने आणि त्यानंतर अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हरीश इम्प्रेस करतोय या षटकामध्ये. यावेळेस ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय हर्षद तरेच्या बॅटमधून. एकने पुढे जाईल 9. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. साहिल 11 चिंचपाडा या संघाला. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे SP ग्रुप चषकाचं. डे नाईट फॉर्मॅट आहे.
यावीस फटका चांगला आपण पाहतो इनफिल्डच्या वरून अपिश अँड पनिश स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 23. साहिल 11 चिंचपाडा या संघाला. ज्युनियर आकाश येतोय ज्याने पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, कंजूस गोलंदाजी केली होती. तोच आकाश येतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक घेऊन. 12 चेंडू शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद तरे जो खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. साहिल 11 चिंचपाड या टीमची रन मशीन आहे हर्षद तरे. फार मोठी जिम्मेदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे हर्षद तरेच्या खांद्यावरती हा सामना जिंकून देण्याची. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14. 22 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवावे लागतील हे समीकरण आपण पाहतोय. साहिल 11 चिंचपाडा या संघासमोर अर्जुन म्हात्रे ज्याने एक चौकार लगावलाय. 11 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून चेंडू जाईल मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 18. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 18 धावांची गरज आहे. डावलपाडा संघाने जर हा सामना जिंकला तर जगदीश फुलोरे यांच्याकडून मेजवानी असेल डावलपाडा टीमला. अर्जुन म्हात्रे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल लॉंग ऑन सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. अर्जुन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. जगदीश फुलोरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि पाहुणचार हॉटेल यांच्याकडून 3000 रुपयांचा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी ही सुवर्ण संधी डावलपाडा टीमला आहे. पहिली विकेट मिळवली आहे गोलंदाज आकाश ज्युनियरने. न्यू बॅट्समन अमोल
भंडारी येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. 9 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पर्यंत खाली राहतो आणि सरळ जाऊन सिनियर आकाशच्या हातामध्ये विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल साहिल 11 चिंचपाड या टीम वरती. 8 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज आहे. यावेळी बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या आहे 20. 16 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 7 चेंडू आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. साहिल 11 चिंचपाडा विपक्ष डावलपाडा हा सामना सुरू आहे. आजची रात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे कारण की प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगलाय. प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलाय. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. यावेळी फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल पप्पू म्हात्रेने आणि समाप्त होतोय. फलंदाज अमोल भंडारीचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16. थँक्यू सो मच. 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅट्समन येतोय शेखर भोईर परंतु स्ट्राईक इनला फलंदाज हर्षद तरे आहेत. हर्षद तरे मध्ये क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. इथून सामना जिंकून द्यावा लागेल. साहिल 11 चिंचपाडा या संघाला. गोलंदाजी मार्क वरती येतोय संघनायक आकाश सीनियर. स्ट्राईक इनला फलंदाज हर्षद. यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. झेल कोण पकडेल हा प्रश्न होता आणि पप्पू म्हात्रेने सांगितलाय की हा झेल मी पकडेन आणि अप्रतिम झेल पकडलाय. शॉर्ट कव्हरला फलंदाज झालाय बाद. हर्षद तरे बॅक टू द पवेलियन. सो मच. सीनियर आकाशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे ती देखील हर्षद तरेची. 5 चेंडू शिल्लक आहेत. 16
धावांची गरज आहे. दिनू येतोय, दिनू पाटील येत आहेत 5व्या क्रमांकावरती. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. साहिल 11 चिंचपाडा क्रिकेट संघ. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का चिंचपाडा संघाला. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय चिंचपाडा संघाची. चिंचपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. राज म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. 4 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चिंचपाडा संघाला. लक्ष आता मात्र कठीण होत चाललंय. समीकरण कठीण होत चाललंय. साहिल 11 चिंचपाडा या संघासमोर. राज म्हात्रे न्यू बॅट्समन आलाय जो 6व्या क्रमांकावरती आलाय. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. 4 चेंडू शिल्लक. कंपल्सरी 15 धावांची गरज. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते झेल पकडण्यासाठी आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का आणि इथून मध्ये शेखर भोईरला माघारी परतावं लागेल. तो मॅच 3 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज. स्ट्राइक इनला फलंदाज पुन्हा एकदा राज. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद. मॅच 2 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे डावलपाडा संघाने. यावेळेस मिस टायमिंग आहे आणि क्षेत्ररक्षक थोडीशी लांब आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि 1 चेंडू शिल्लक. 12 धावांची गरज आहे. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे डावलपाडा या संघाने. क्या बात आहे. शंकर राणे साहेबांकडून डावलपाडा संघाने हा सामना जिंकला.
तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हे सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे डावलपाडा संघाने. अभिनंदन डावलपाडा संघाचं. आणि आदरणीय शंकर राणे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल डावलपाडा या